महाराष्ट्रातील सोलार धोरणांमुळे उद्योगांवर होणाऱ्या गंभीर परिणामांबाबत सोलर उद्योग प्रतिनिधी व उद्योजक यांच्या वतीने शासनाचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी महावितरण, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग AEC-RC यांचे लक्ष वेधण्यासाठी दिनांक 28 एप्रिल रोजी पत्रकार संघ नवी पेठ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी महाराष्ट्रात 1 एप्रिल 2026 पासून लागू करण्यात आलेल्या नवीन सोलर धोरणामुळे राज्यातील सोलार उद्योग, सोलार कंपन्या तसेच लघु व मध्यम उद्योग MSME यांच्या गंभीर आर्थिक परिणाम झाले असून दिवसभर 7 ते 8 रुपये असणारा वीज दर संध्याकाळी 5च्या नंतर 12 रुपये तर दुसरीकडे सकाळी 9 ते 5 पर्यंत सोलार ऊर्जेचा वापर व्हावा. यापुढे MSEBचा वीज वापरावा अशी अट घातली जाते. त्यामुळे लघु मध्यम MSME सारखे उद्योग आणि मोठ्या उद्योगांना प्रचंड फटका बसत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग सेल महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस मनीष कोंडे यांनी स्पष्ट केले आहे. तर 1 लाख युनिट जे एखादा उद्योजक युनिट तयार करणारा सोलर प्लांट लावलेला आहे त्याचं महिन्याचं बिल 10 लाख रुपयेपर्यंत वाचत होतं. आज नवीन गव्हर्नमेंटने जी पॉलिसी तयार केलेली आहे त्याच्यावरती जवळजवळ 8 लाख रुपयाचा दर महिन्याला तोटा हा त्या सोलर उद्योजकाला सहन करावा लागत आहे. याचं मूळ कारण आहे जे ग्रीड सपोर्ट चार्जेस आहेत, नेट मिटरिंगचे चार्जेस आहेत आणि बँकिंगवरील निर्बंध, बॅटरी प्रणालीकडे जो वाढता दबाव आहे याचे हे पूर्ण निर्बंध हटवले पाहिजेत तरच आपली उद्योजकता वाढेल आणि उद्योगांना आर्थिक सुधारणा होण्यास मदत होईल. की आजूबाजूच्या राज्यांमध्ये सोलारला पोषक असं वातावरण आहे. ते आपल्या राज्यामध्ये आता अशा परिस्थितीमुळे आपल्या कंपन्यांना जे आता कॉम्पिटिशनचे जे युग आहे त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट ही खूप वाढणार आहे बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये. मग आपल्या जे महाराष्ट्रातल्या कंपन्या आहेत त्यांना ते माल जे विकणं आहे ते खूप अवघड जाणार आहे. प्लस आता याच्यामुळे आता नुकसान असं आहे की बाबा तुम्हाला बोललो काही लोकांनी करोड रुपयाची सिस्टीम लावलेली आहे. ते बँकेचे लोन वगैरे घेऊन चालू आहेत, त्यांचे हप्ते आजही चालू आहेत. मग त्यांनी काय करतात, त्यांना तर आज बेनिफिट मिळत नाही. मग त्यांनी हप्ते कसे भरायचे? त्यांनी ज्या उद्देशाने सोलार लावलं होतं तो उद्देश त्यांचा पूर्ण होत नाही आहे. तुमच्या नेमक्या मागण्या काय? मागण्या आमच्या अशी आहे की ग्रीड सपोर्ट चार्ज जो लावलेला आहे एक तर रद्द करावा. जर त्यांना रद्द करणं शक्य नसेलच तर तो थोडासा कुठेतरी कमी करून तो थोडासा एक रिलीफ द्यावा. आणि जे नेट मीटरचं जे 9 ते 5चं जे त्यांनी टाईम दिलेला आहे हा 24 तास बेनिफिट द्यावा. आणि माझं म्हणणं एकच आहे की त्यांनी हा विचार का नाही केला की एका वेळेस 3 पॉलिसी का लागू केल्या आहे. आता एक पॉलिसी लागू केली असती, 2-3 वर्षांनी दुसरी पॉलिसी लागू केली असती. एका वेळेस एवढ्या 3 पॉलिसी लागू झाल्यामुळे सगळ्यांना हे म्हणजे नुकसान तर म्हणजे खूप जास्त झालेलं आहे. आणि आता आम्ही कंपन्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला जी नाराजी ते व्यक्त करतायत पण ते समोर येणार नाही आहेत. तर याच्या विरोधात तुमची नेमकी भूमिका काय, तुम्ही काय करणार? आमची भूमिका तुम्हाला मागाशी सांगितल्याप्रमाणे ही संवादाचीच असेल. अजून तरी आम्ही परत एकदा निवेदन देऊ, परत एकदा काही भेटून काही चर्चा करून काही करता येईल का ते बघूयात. नंतर मग काही आंदोलनाचं काही चर्चा. सर्जनशील न्यूज